ही आमची खरंची लक्ष्मी, खरोखरची लक्ष्मी, महालक्ष्मीची महालक्ष्मी. माऊ असं नाही करायचं, बाप्पा करायच्या जागी. नमस्कार मंडळींनो. तर आज आहे धनत्रयोदशी आणि धनत्रयोदशीची पूजा मांडणी आणि त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते आपण इथे दाखवूया. सगळं मी जमा केलं आहे जेणेकरून पूजा करताना पूजेची सामग्री काही लागेल तसं उठायला नको, म्हणून मी इथे सगळं काही सामान जमा केलेलं आहे. तर आपण बघूया इथे काय काय सामान लागणार आहे याच्यासाठी. धनतेरसची पूजा करताना आपण इथे हे 5 धान्य घेतो आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला धने घ्यायचे आहेत, तांदूळ, काळा चणा, मूग आणि शेंगदाणे. हे जे बाकीचे 4 जिन्नस आहेत ते तुम्ही कोणतेही घेऊ शकता, फक्त धने व्यवस्थित घ्या. कारण बाकीचे जिन्नस आहेत, तांदूळ, नंतर कोणी चवळी घेतं, कोणी राजमा घेतं, ते वेगवेगळे पदार्थ घेतले जातात. तर हे आपले हे 4 जिन्नस आहेत. तर त्याच्यानंतर मी इथे एक समई घेतली आहे आणि एक दिवा घेतला आहे. तर दिव्यामध्ये मी तूप लावणार आहे, समईमध्ये तेल लावणार आहे. तर ह्या 2 पंत्या आहेत आणि 2 प्लेट्स आहेत दिव्याखाली आणि समईखाली ठेवायला. त्यानंतर तेल घेतलेलं आहे, तूप घेतलेलं आहे. इथे आपल्याकडे जर का लक्ष्मी कुबेराची प्रतिमा असेल तर ती तुम्ही वापरू शकता. जर कुबेराची प्रतिमा नसेल तर आपल्याला इथे गणपती, महालक्ष्मी आणि आपण इथे गणपती, लक्ष्मी आणि कुबेर अशी स्थापना करण्यासाठी आपण ह्या 3 सुपाऱ्या घेतल्या आहेत. तर माझ्याकडे एक महालक्ष्मीचं एक यंत्र आहे. तर हे यंत्र आपण स्थापन करणार आहोत. तर हे बघा, हे महालक्ष्मी यंत्र आहे. तर हे आपण स्थापन करणार आहोत. आणि श्रीकृष्णाची मूर्ती सुद्धा आहे, त्यामुळे श्रीकृष्णासाठी सुपारी घेतलेली नाही आहे स्थापनासाठी. इथे जो काही घरामध्ये तुमच्याकडे प्रसाद तयार झालेला असेल फराळ, तोही तुम्ही दाखवू शकता. त्यासोबत पाणी 1 ग्लास घेतलेला आहे मी आणि इकडे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला पूजेमध्ये जे सामग्री लागणार आहे हे तांदूळ आहे, गंध घेतलेला आहे, गुलाब पाणी घेतलेलं आहे त्याच्यासोबत, आणि हे आहे हळदी कुंकू जे आपल्याला पूजेमध्ये लागणार आहे. ते हळदी कुंकू आहे इथे. आणि धूप दाखवायचा आहे आपल्याला देवाला. त्याच्यानंतर इथे धूप दीप दाखवताना आपल्याला हे सुद्धा आहे, धूप आरती करायची आहे, त्यासाठी ही सामग्री घेतलेली आहे. नंतर देवासाठी ही सगळी फुलं जमा केलेली आहे. गणपती बाप्पांना आपण वस्त्र घालणार आहोत, ते वस्त्र आहे. आणि ही विड्याची पानं सुद्धा जमा केलेली आहेत. हे आहे आसन जे आपण चौरंगावरती घालणार आहोत ते, आणि ही 5 फळं. तर अशा प्रकारे ही मी पूजेची तयारी केलेली आहे. प्रत्येकाकडे पूजेची प्रकार म्हणजे पूजा करण्याची एक प्रथा वेगळी असते. तर तुमच्याकडे जशी प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे तुम्ही करा. इथे भाग फक्त श्रद्धेचा आहे, तुमच्या मनातली श्रद्धा महत्त्वाची आहे. तर ही सुद्धा पूजा सामग्री जी काही मी जमा केलेली आहे ती माझ्या मनापासून केलेली आहे. कोणी फराळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठेवतात, पाडव्याच्या दिवशी ठेवतात. तर इथे धनतेरसला सुद्धा इथे मनापासून जो काही फराळ तयार झालेला आहे तो मी इथे अर्पण करणार आहे. तर आता आपण सुरू करूया पूजेची मांडणी. तर हे थोडंफार शॉर्टमध्ये मी डेकोरेशन केलेलं आहे. मागे एक डायनिंग टेबल आहे हा फोल्डिंगचा. तर तो डायनिंग टेबल झाकून जावा म्हणून मी इथे मागे ब्लाऊज पीस चिटकवलेला आहे डबल टेपने ग्रीन कलरचा, आणि त्याच्यावरती ही येलो कलरची नेट आणि असंच ही झाडाची एक वेल आहे ती लावलेली आहे.
ही चौरंगाभोवतीची रांगोळी काढलेली आहे। तर आता आपण एक पहिली स्टेप जी आहे आपली, तर चौरंगाच्या खाली आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, जिथे आपण चौरंग ठेवणार। तर स्वस्तिक काढताना सुद्धा आपल्याला अशा प्रकारे काढायचंय। कधीही स्वस्तिक काढताना स्वस्तिक कट करू नये, म्हणजे डायरेक्ट अधिक चिन्ह बनवून स्वस्तिक काढू नये। तर अशा प्रकारे 4 रेषा काढून स्वस्तिक काढून घ्या। आता ह्याचं जे महत्त्व आहे हे मी तुम्हाला सांगते। स्वस्तिक मधली पहिली उभी रेष म्हणजे धर्म, दुसरी आडवी रेष अर्थ, तिसरी उभी रेष काम आणि चौथी आडवी रेष मोक्ष। त्यानंतर सायुज्य, सालुक्य, सारूप्य आणि सामिप्य। जे आपण नंतर कोने काढतो त्यातला पहिला कोना म्हणजे मन, दुसरा बुद्धी, तिसरा चित्त आणि चौथा अहंकार। जे 4 आपण डॉट काढतो ते प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि समर्पण याचे असतात। बाजूच्या 2 रेषा ब्रह्मदेवाला समर्पित असतात। काढून झाल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू वाहून घेऊया आपण। कधीही स्वस्तिक मोकळं ठेवू नये सफेद रांगोळीमध्ये, त्याला हळदी कुंकू अक्षता अशी वाहिली जातेच। अक्षता वाहून आता ह्याच्यावरती हा जो मखर आहे तो व्यवस्थित मी पुसून घेतला आहे। तर मखराची मांडणी व्यवस्थित एकदा केल्यावरती हलवू नये। आता आपण हे मखरावरचं आसन जे आहे ते आसन घेऊया। आता मखरावरती आपण पूजा करताना कुठचीही पूजा आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला दिवा लावायचा आहे। तर आता या दिव्यासाठी मी हे तूप घेते आहे। तर देवाचा जो तुपाचा दिवा असतो त्यासाठी कधीही तूप वितळवून घेऊ नये। जे जसं असेल, जसं तुमच्या भांड्यामध्ये असेल ते तसंच त्याच पद्धतीत घ्या। त्यानंतर बाकी समई आणि ज्या पंत्या आहेत त्यामध्ये सुद्धा मी इथे जे तेल आहे, देवाचं तेल आहे पूजेचं, ते ओतून घेते आहे। आणि पंतीच्या खाली आपल्याला या पंत्या मी आधी पाण्यात भिजवून ठेवलेल्या होत्या, जेणेकरून तेल त्यामध्ये जास्त शोषलं जाणार नाही। तशा त्या पंत्यांमध्ये 2 ज्या वाती असतात त्या एकत्र करून आपण ही वात केली आहे। समईमध्ये सुद्धा तशीच वात आहे। आणि दिव्याच्या खाली, समईच्या खाली आपण एक छोटी प्लेट ठेवतो। आता या अक्षता घेऊया आणि अक्षता एका कोपऱ्याला, उजव्या कोपऱ्याला ठेवून त्याच्यावरती आता आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तर दिवा प्रज्वलित केला, दिव्याला नमन केलं। दिव्याला इथे तुम्ही हळदी कुंकू, अक्षता, फूल, गंधसुद्धा वाहू शकता। आणि त्याच्यानंतर आपल्याला करायची आहे पूजेची मांडणी। तर ही 4 विड्याची पाने आहेत, ही पाने घेतलीत। जसं सुरुवातीला सांगितलं, तुमच्याकडे जर का देव धन्वंतरीचा जर फोटो असेल तरी तो तुम्ही लावू शकता, किंवा कुबेर प्रतिष्ठापना करण्यासाठी तुम्ही कुबेराची सुद्धा कुबेर यंत्र किंवा कुबेर प्रतिमा, कुबेर मूर्ती लावू शकता। तर इथे आता मी 4ही पानांना एकत्रितरित्या इथे एक एक करून हळदी कुंकू लावून घेते आहे, जेणेकरून ही आपली पूजेची आसनं तयार होतील देवांसाठीची। आता त्याच्यावरती आपण अक्षता घालून घेऊया, ज्याच्यावर आपल्याला सुपारी स्थापन करायची आहे। तर मी इथे एकत्र सगळी आसनं तयार करून घेते आहे। आणि पहिली पूजा आपल्याला गणेश पूजाच करायची आहे। तर इथे गणेश पूजेसाठी पहिली सुपारी इथे ठेवलेली आहे मी, गणपती बाप्पा म्हणून। दुसरी सुपारी आहे ती आई लक्ष्मी मातेची, तिसरी सुपारी कुबेर देवाची। आणि आपल्याकडे जर का मूर्ती असेल श्रीकृष्णाची तर मूर्ती ठेवू शकता, आणि मूर्ती नसेल तर तिथेही तुम्ही सुपारी विराजमान करू शकता।
तर जे यंत्र आहे माझ्याकडे ते यंत्रसुद्धा मी इथे ठेवलं आहे लक्ष्मी देवीच्या आसनावरती. आणि गणपती बाप्पांच्या सुपारीवरती इथे आपण वस्त्र लावून घेऊया गणपती बाप्पांसाठी केलेलं. आणि हळदी कुंकू लावून ही जी गणपती बाप्पांची पहिली पूजा आहे ती करून घेऊया. सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करतो त्याप्रमाणे ही गणपती बाप्पांची पूजा करूया. कधीही देवांना फूल अर्पण करताना तुम्ही अशी फुलं घालत असाल तर ते थोडंसं गंध आणि गुलाब पाणी एकत्र करून त्याच्यामध्ये मिक्स करून देवाला गंधपुष्प अर्पण केलं तर अतिउत्तम. याने कसं राहतं की एक सुवासिकता जी असते ती मंदिरात दरवळत राहते. तर आई महालक्ष्मी देवीला सुद्धा इथे हळदी कुंकू वाहून गंधपुष्प लावून घेतलेलं आहे. त्यानंतर श्री कुबेर देवांना सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे आणि तसंच सेम गंधपुष्प अर्पण केलेलं आहे. तर गंधपुष्प लावण्याचा हा फायदा आहे की सुवासिकता दरवळते, एक वातावरणसुद्धा प्रसन्न राहतं. फक्त फूल वाहण्यापेक्षा ते गंधपुष्पामध्ये तुम्ही गंधामध्ये मिक्स करून घ्या. जो सुवासिकता दरवळते ना ती खूप अप्रतिम असते. श्रीकृष्णाला सुद्धा इथे मी कुंकू लावून घेतलं आणि श्रीकृष्णाला सजवायचं म्हणजे त्याचे रूप सजवायचे त्याच्यासाठी श्रीकृष्णाला एक छोटीशी त्यांची माळ होती ती माळ घातली गळ्यातली. आणि श्रीकृष्णाचा एक मुकुटसुद्धा होता मोरपंख लावलेला छोटावाला, तर तो सुद्धा त्यांना चढवलेला आहे. दिव्यालासुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं आहे आणि गंधपुष्प अर्पण करते आहे. आता ही सगळी आपली पूजा झाल्यानंतर आपण जे 5 छोटे छोटे घडे भरलेले होते धान्याने तर ते घडे आता आपल्याला इथे व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत एका बाजूला एक करून. तर त्यामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं तुम्ही तुमच्या आवडीने धान्य भरू शकता, असं काही नाही आहे, हेच पाहिजे. फक्त त्या दिवशी आपला गरम मसाल्यातला जो पदार्थ असतो धने, त्या धन्यांची पूजा केली तर खूप छान असतं, ते लाभदायक असतं. सुरुवातीला असे 5 अक्षता लावून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती एक एक करून आपण जे घडे भरलेले होते ते सर्व एका बाजूला एक करून व्यवस्थित लावून घेतले आहेत. इथे काळजीपूर्वक आपल्याला घडे ठेवायचे आहेत जेणेकरून ते हलणार नाहीत किंवा पडणार नाहीत. आता अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर इथे गुळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा देवांना ठेवलेला आहे. गुळ खोबऱ्याच्या नैवेद्यासाठी तुम्ही लाह्या बताशेसुद्धा ठेवू शकता. आता जसं तुमच्याकडे चालतं त्याप्रमाणे तुम्ही सुरू ठेवू शकता. आणि आता ही जी आसनं आहे हा मी दुसरा पाट समोर ठेवला आहे. त्या पाटाभोवतीसुद्धा मी रांगोळी काढून घेते आहे, पाटाभोवतीची रांगोळी. आणि अशा प्रकारे मध्येच मला रांगोळी सुचली नाही नक्की काय काढावी, तर मला कमळ काढायचा होता समोर व्यवस्थित. तर ही एक अशी झटपट डिझाईन आहे जी आपण बोटांच्या टोकाने आपण काढून घेतो. तर तशा झटपट डिझाईन काढून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर एक कमळ काढून घेतलेलं आहे. आणि ही जी आहे ही पाटाभोवतीची रांगोळी केली आहे. तर हा पाट जो आहे आपण देवांसाठी नैवेद्य ठेवण्यासाठी मी इथे ठेवलेला आहे हा पाट. तर या पाटावरसुद्धा आता पाटावरती तुपाचा दिवा लावलेला आहे. तर खाली पाटावरती इथे तेलाची समई मी लावते आहे. तर तेलाची समई लावण्यापूर्वी इथे ते खाली थोड्या अक्षता लावून घेतल्यात आणि त्या अक्षता गोल करून त्याच्यामध्ये ही तेलाची जी समई आहे ती प्रज्वलित करून घेतली. तर इथे 5 वातीसुद्धा तुम्ही करू शकता, 2 वातीसुद्धा करू शकता. तर इथे मी 2 वाती लावून घेतलेल्या आहेत. तुमच्या घरामध्ये जे काही सोन्या चांदीची वस्तू असेल तीसुद्धा तुम्ही इथे पूजेला मांडून त्याचीसुद्धा पूजा करू शकता. सोबत जे काही पैसे आहेत ते सुद्धा तुम्ही ठेवून इथे त्यांचीसुद्धा पूजा करू शकता. दिवाळीचा जो फराळ तयार होता तो फराळसुद्धा मी इथे पूजेला नैवेद्य म्हणून ठेवलेला आहे. ही 5 फळं जी घेतलेली होती तीसुद्धा मी इथे पूजेला ठेवलेली आहेत. त्यामध्ये केळ्याचं तोंड असं आपल्याला खाली करून ठेवायचं आहे. आपण जसं प्रसाद खाताना जेवताना आपल्याला कसे तहान लागते तसं बाप्पा स्वामींनासुद्धा लागेल म्हणून इथे त्यांच्यासाठी गुळ खोबऱ्याच्या बाजूला एक छोटासा पाण्याचा ग्लास भरून ठेवला. नंतर 2 पंत्या घेतल्या, त्यांचं तेल गळू नये याची काळजी घेण्यासाठी खाली कागद ठेवलेला आहे आणि त्या दोन्ही पंत्या प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत, कारण ही आहे आपली दिवाळीची धनत्रयोदशीची पूजा. आता आपण जे 5 घडे ठेवलेले होते त्यावरती एक एक करून अशी फुलं आपल्याला लावून घ्यायची आहे. हळद कुंकूसुद्धा तुम्ही त्यांना आधी वाहून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांना एक एक करून गंधपुष्प वाहून घ्यायचे आहेत.
तर हे जे आपण धान्याची पूजा करतो धनत्रयोदशीला, याचा अर्थ आहे आपल्याला सुख संपन्न आरोग्य जे मिळतं आहे ते या धन्वंतरीमुळे मिळतं आहे. तर त्यासाठी आपण हे जे घडे भरून त्याची पूजा करतो. त्यानंतर इथे समईलासुद्धा गंधपुष्प अर्पण केलं. जे काही आपण सोन्या चांदीची वस्तू ठेवलेली, जे पैसे ठेवलेले त्यालासुद्धा गंधपुष्प अर्पण केलं आणि धन्यवाद केले. ही जी फळं ठेवलेली आहे तीसुद्धा आपल्याला आरोग्य संपन्न देतात, त्यामुळे त्यांचीसुद्धा गंधपुष्प वाहून पूजा केलेली आहे. हा जो फराळ आहे त्याचीसुद्धा गंधपुष्प वाहून पूजा केलेली आहे. दोन्ही बाजूला 2 पंत्या आहेत, त्यांना गंधपुष्प वाहून अर्पण केलेलं आहे. गंधपुष्प सगळीकडे अर्पण केल्यानंतर आता धूप अगरबत्ती लावून सर्व देवी देवतांची पूजा केलेली आहे. सगळ्या देवी देवतांना ही जी धूप अगरबत्ती आहे ती दाखवलेली आहे आणि पूजा केलेली आहे. वातावरण कसं आहे, अगदी प्रसन्न झालेलं आहे आणि मन शांत झालेलं आहे, स्थिर झालेलं आहे. अश्विन महिन्यातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या सणाला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असे म्हणतात. या दिवशी वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला. हा दिवस दिवाळी सुरू होण्यापूर्वीचा असतो. भारतीय संस्कृतीत आरोग्याला अधिक महत्त्व दिले जाते. पौराणिक कथेनुसार धन्वंतरी हा भगवान विष्णूंचा अवतार मानण्यात आला आहे. असे म्हटले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी तो अमृताचा घागर घेऊन समुद्रात बाहेर पडला होता. धन्वंतरी ही देवता म्हणून पूजली जाते. यामुळे आरोग्य, औषधाचे ज्ञान आणि दीर्घायुष्य प्रदान करते. प्राचीन काळात वैद्यकशास्त्र आयुर्वेदाशी संबंध जोडण्यात आल्यामुळे त्यांना आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखले जाते. पुराणात असे म्हटले जाते की धन्वंतरी यांची उत्पत्ती समुद्र मंथनाशी संबंधित आहे. यामध्ये देव आणि दानवांशी विविध दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी दुग्धसागर मंथन केले. समुद्र मंथनाच्या वेळी यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या आणि यातून धन्वंतरीही एका हातात अमृताचे भांडे आणि दुसऱ्या हातात औषधी वनस्पती घेऊन समुद्रातून बाहेर पडले. असे म्हटले जाते की धन्वंतरी देव जे अमृताचे भांडे घेऊन आले होते त्याची मागणी देव आणि दानवांनी केली होती, कारण त्यावेळी ते अमरत्वाचे वरदान देऊ शकते. भगवान धन्वंतरीचा अवतार आयुर्वेदाच्या सुरुवातीशी जोडलेला आहे, कारण त्यांनी यावेळी अनेक औषधांचे ज्ञान दिले. यामागे शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधून रोग टाळणे किंवा बरा करणे असा त्याचा उद्देश आहे. धनत्रयोदशीच्या मागे आणखी एक कथा आहे. भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मरण पावणार होता. आपल्या मुलाला जीवनातील सर्व सुख मिळावे यासाठी राजा राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर 4थ्या दिवशी तो मृत्युमुखी पडणार असे त्याला सांगण्यात आले होते. त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. संपूर्ण राजाचा महल दिव्यांनी उजळून निघतो. त्यावेळी वेगवेगळी गाणी आणि गोष्टी सांगून जागे ठेवले गेले. यावेळी यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. त्यामुळे पुन्हा यम आपल्या यमलोकात परततो. तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवशी यमदीपदान केले जाते. या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करून अपमृत्यू टळतो असा समज आहे. धनत्रयोदशी हा सण देवाकडून आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळवण्याचा शुभ काळ मानला जातो. या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते, तसेच अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते. असे मानले जाते की भगवान धन्वंतरींचा जन्म समुद्र मंथनातून आयुर्वेदिक औषधी वाढवण्यासाठी झाला होता. म्हणूनच धनत्रयोदशीला त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.